आताची एक सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे ओमराजे निंबाळकर यांचं अखेर ठरलेलं आहे आणि शिवसेनेमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये ओमराजे निंबाळकर हे पक्षप्रवेश करणार आहेत। सत्तेमध्ये गेल्याशिवाय लोकांची कुठलीही कामं करता येत नाहीत अशी स्पष्टपणे भूमिका ओमराजे निंबाळकरांनी मांडली आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं जिल्ह्यामधलं महत्त्व वाढतंय, प्रस्त वाढतंय आणि या सगळ्यामुळे सत्तेत जाण्याचा निर्णय घेतो आहोत अशा पद्धतीचं विधान, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सध्या ओमराजे निंबाळकर यांची येताना दिसतेय। त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून खरं तर सुरू होत्या आणि उद्यापर्यंत मी माझा राजकीय निर्णय कळवतो असं देखील ओमराजेंनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं होतं। अप्पासाहेब शेळके आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देतात। अप्पासाहेब, एक मोठी घडामोड तळ्यात मळ्यात खरं तर आतापर्यंत ओमराजे निंबाळकर यांचं होताना दिसत होतं, मात्र आता ही भूमिका स्पष्ट होताना दिसतेय। यामिनी, आपण आता गोवर्धनवाडी येथील घराच्या तिथं आहोत ओमराजेच्या। धाराशिव मध्ये आल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी इथं समर्थकांशी चर्चा केली, तालुकानिहाय बैठका झाल्या आणि आता सर्व बैठका संपल्या असून समारोपाची भाषणं कार्यकर्त्यांची सुरू आहेत आणि एकंदरच हाच सूर आहे की विकास करायचा असेल तर आपल्याला सत्तेत जायला हवं। धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं जे वाढतं प्रस्त आहे त्यामुळेच कुठेतरी शिवसेनेमध्ये ओमराजे समर्थकांमध्ये अस्वस्थता होती आणि त्याच अस्वस्थतेतून हा निर्णय झालाय। आता सध्या तरी चित्र दिसतंय ओमराजे यांचा निर्णय ठरलेला आहे, फक्त आता अधिकृत घोषणा बाकी आहे। हेच चित्र या इथल्या परिस्थितीवरून आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात ओमराजे निंबाळकर बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधण्याची देखील शक्यता आहे। आतापर्यंत जरी तळ्यात मळ्यात चित्र दिसत असलं तरी आता या ठिकाणी ओमराजे समर्थकांची जी सूर पाहायला मिळतो तो पाहिला तर सत्तेत जाणं हे जवळपास निश्चित झालेलं आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेचे महत्वाचे नेते तानाजी सावंत देखील धाराशिवमध्ये दाखल झालेले आहेत। गोवर्धनवाडी येथून जवळच असलेल्या तेरणा शेतकरी सहकारी कारखान्यावर तानाजी सावंत सध्या उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात या दोन नेत्यांची भेट देखील होण्याची शक्यता आहे। यामिनी, बरं अप्पासाहेब, खरं तर कालच पवनराजेंच्या हत्याकांडाचा निकाल तब्बल 20 वर्षांनी लागला आणि आतापर्यंत असं म्हटलं जात होतं की या निकालाची ओमराजेंना प्रतीक्षा होती, तर असंच काहीसं घडताना दिसतंय आणि आज त्यांची भूमिका समोर येते। यामिनी, पवनराजे हत्या प्रकरणाचा 20 वर्षापासून निकाल होता। खरं तर ओमराजेंनी त्याबाबत स्पष्ट केलं की मी हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने जर माझी राजकीय भूमिका असती तर 2022 सालीच मी त्यासाठी गेलो असतो। खरं तर फक्त 3 ते 4 दिवस मी माध्यमांशी बोललो नाही, संवाद साधला नाही। त्यामागं हत्या प्रकरणाच्या निकालामध्ये आमचं कुटुंब सगळं व्यस्त होतं, त्या प्रकरणाकडे आमचं लक्ष होतं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांशीही संवाद साधायचं बाकी होतं। तो साधल्यानंतर मी भूमिका घेईल असं त्यांनी स्पष्ट केलं। त्यानुसार आज कार्यकर्त्यांशी संवाद झालाय। आता काही वेळात त्यांची भूमिका अधिकृतरित्या पुढे येईल असं दिसतंय, मात्र सध्या जो सूर पाहायला मिळतोय त्यानुसार ओमराजे यांचं ठरलेलं आहे आणि ते शिंदे सेनेत जाणार हे जवळपास निश्चित आहे। यामिनी, अगदी तुम्ही असे सोबत राहा। अप्पासाहेब, आपल्यासोबत नरेश म्हस्के शिंदेच्या शिवसेनेचे सोबत आहेत। नरेशजी, स्वागत आहे तुमचं। एक मोठी बातमी आपण बघतोय, ओमराजे निंबाळकर यांचा अखेर निर्णय येताना दिसतोय आणि तुमच्या पक्षामध्ये सध्या ते येत आहेत। मी ओमराजे यांचे मित्र आहेत, पूर्वीपासूनचे सहकारी आहेत, त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांनी या आधी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की त्या ठिकाणी ज्या काही पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, त्याचबरोबर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये एक मशालीच्या चिन्हावरती सर्वत्र